गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. आपल्या पहिल्या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला ह्या ज्या जीएसटी संदर्भात आपल्याला प्रॅक्टिकल जे लिहायचं आहे त्याच्यामध्ये हा प्रॅक्टिकलचा फॉर्मॅट आहे. हा कसा लिहायचा मी तुम्हाला सांगेल. बिफोर दॅट यू प्लीज अंडरस्टँड व्हॉट इज जीएसटी. हे एकदा जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला पुस्तकातून लिहिताना किंवा समजून घेण्यास फार मदत होईल. जीएसटी मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. In the previous lecture, we discussed the difference between direct tax and indirect tax. याच्यामधला आपण डिफरन्सचा अभ्यास केला. हा, आणि तुमच्या असं लक्षात आलं की जीएसटी इज अ इनडायरेक्ट टॅक्स. आता जीएसटी इज अ इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? इनडायरेक्ट टॅक्स कशावर कलेक्ट केला जातो किंवा कशात त्याची रिकव्हरी केली जाते? तर गुड्स आणि सर्व्हिसेसवर. बिफोर कमिंग जीएसटी म्हणजे जीएसटीच्या अगोदर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते. मग कोणते कोणते होते? तर व्हॅट होता, सेंट्रल सेल्स टॅक्स होता, एक्साईज होतं, कस्टम होता, बरोबर का? असे छोटे मोठे मोठ्या प्रमाणावर किंवा सर्व्हिस टॅक्स होता, असे सेंट्रल सेल्स टॅक्स होता, असे विविध प्रकारचे टॅक्स. म्हणजे एकाच प्रकारच्या मालावर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आकारले जात होते. आणि म्हणून काय व्हायचं की काही काही मालांवर दोन दोन चार चार प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस लावले गेल्यामुळे त्या मालाची किंमत मोठ्या प्रमाणावर होत होती. बरोबर की नाही? आणि मग त्याला म्हणतात मल्टी टॅक्सेशन. त्याला काय म्हणायचं? मल्टी टॅक्सेशन. आणि मग ह्या मल्टी टॅक्सेशनमुळे काय व्हायचं? मालाची किंमत प्रचंड प्रमाणावर वाढायची. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळायचा, परंतु ज्या प्रमाणात त्याची किंमत वाढते त्या प्रमाणात सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळत नव्हता. आणि म्हणून मग काय केलं? जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अंमलात आला. आता तो कधी अंमलात आला? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज इम्प्लिमेंटेड जीएसटी ऑन 1 जुलै 2017. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकलला प्रश्न विचारला जाईल, व्हेन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इम्प्लिमेंटेड जीएसटी. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया implemented GST on 1 जुलै 2017. आता हा जीएसटी म्हणजे काय? वन नेशन वन टॅक्स. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सचा विचार करा बरं का फक्त. इनडायरेक्ट टॅक्स, डायरेक्ट टॅक्स आहेच. ते इन्कम टॅक्स असेल, ते बाकीचे टॅक्सेस, वेल टॅक्स असेल, हे बाकीच्या गोष्टी आहेच आहे. पण ऍज फार एज इनडायरेक्ट टॅक्स इज कन्सर्न, इनडायरेक्ट टॅक्स मध्ये फक्त आता सद्य परिस्थितीमध्ये जीएसटी हा एकमेव मोठ्या प्रमाणावर शासनाचा, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू वसूल करण्याचा एकमेव मार्ग आहे. म्हणून त्याला असं म्हटलं जातं वन नेशन वन टॅक्स. आलं लक्षात? वन नेशन वन टॅक्स म्हणजे एक देश एक प्रकारचा इनडायरेक्ट टॅक्स. दॅट इज वन नेशन वन टॅक्स. हा, आता जीएसटी इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह इनडायरेक्ट टॅक्स लेव्हिड ऑन. मग जीएसटी कशा कशावर लावला जातो? तर तो गुड्स आणि सेवांवर, म्हणजे मालावर आणि सेवांवर जीएसटी लावला जातो. मग आता तो कुठे कुठे लावला जातो? तर तो मॅन्युफॅक्चर करत असेल तर मॅन्युफॅक्चरर लावला जातो. विक्री करणारा विक्रेता विक्रेता तो वसूल करत असतो. किंवा कंजम्पशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे एखादी व्यक्ती आपण जर कंजम्पशन जी करत असेल, माल खरेदी केला, कशासाठी खरेदी? खाण्यासाठी किंवा वापरासाठी. तर जो माल विकतो ती व्यक्ती काय करत असते? जीएसटी आपल्याकडनं वसूल करत असते. म्हणून जीएसटी इज कॉल्ड ॲज वन नेशन वन टॅक्स. आणि त्याची इम्प्लिमेंटेशन कधीपासून भारतामध्ये सुरू झालं? 1 जुलै 2017. हा, आता हा जो जीएसटी जो आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो आहे, तो त्याला ड्युअल मॉडेल असं म्हणतात. म्हणजे टॅक्स इज जीएसटी इज कलेक्टेड, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इज कलेक्टेड विथ द हेल्प ऑफ टू लेवल, दोन लेवलचा. म्हणजे तुम्ही कधी हॉटेलला गेलात का? किंवा तुम्ही कधी एखादी वस्तू खरेदी केली का? डीमार्टला गेलात का तुम्ही? तर जर तुम्ही गेला असेल किंवा एखादी वस्तू खरेदी केली असेल किंवा कपडे खरेदी केले असेल आणि बिल घेतलं असेल, तर त्या बिलावर तुम्ही खाली पाहिलं का? दोन प्रकारचे टॅक्सेस लावलेले आहेत. एक म्हणजे सीजीएसटी आणि दुसरा म्हणजे एसजीएसटी. कधी पाहिले का तुम्ही? सीजीएसटी म्हणजे काय? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. एसजीएसटी म्हणजे काय? एसजीएसटी म्हणजे काय? स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट पण ते जे पर्सेंटेज आहे, तो जो पर्सेंटेज सपोज आता 9% सीजीएसटी असेल आणि 9% एसजीएसटी असेल, म्हणजे 9% सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला त्याचा रेव्हेन्यू मिळणार आणि 9% स्टेट गव्हर्नमेंटला मिळणार. लक्षात आलं का? आणि म्हणून जीएसटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ड्युअल मॉडेल ऑफ टॅक्सेशन. ड्युअल मॉडेल म्हणजे काय? सपोज 18% जर टोटल टॅक्स असेल तर 9% सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळेल, 9% कोणाला मिळेल? स्टेट गव्हर्नमेंटला मिळेल.
लक्षात आलं का? आणि म्हणून याला असं म्हटलं, परंतु एकाच बिलात बरं का, प्रत्येक विक्रीमध्ये प्रत्येक विक्रीमध्ये काय होतं, त्या सीजीएसटी आणि एसजीएसटी लावलं जातं. तुम्ही कधी हॉटेलचं बिल पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, किंवा एखादा माल वस्तू खरेदी केली असेल तर तुमच्या लक्षात येईल, की त्या एकाच बिलामध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी लावलेला तुम्हाला दिसून येईल, आणि तेही सेम रेट दिसून येतील. म्हणजे 9% असेल, 4% असेल, 12% असेल, 18% असेल, तर तो काय होतं, ते बरोबर सारख्या प्रमाणात ते लावले जातात आणि त्याच्यानुसार वसूल केले जातात. आता जीएसटी मध्ये आणखी एक महत्वाचं आहे, की सर्वसामान्यपणे जीएसटी टाळणं किंवा पे न करणं हे शक्य नाही. एवढी क्रिटिकल, कॉम्पॅक्ट आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह सिस्टम तयार केलेली आहे. आणि म्हणून जीएसटी इज ऑल्सो कॉल्ड एज अ ड्युअल मॉडेल ऑफ टॅक्सेशन. तिला ड्युअल मॉडेल, तुम्ही एखादं बिल पाहिलं असेल ना, का नाही पाहिलं? बघत चला, बिल बघत चला. त्याच्यामध्ये खाली असतं, पहिले पहिले मालाच्या किमतीच्या खाली तिथं असतं सीजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट, राज्य शासनाचा स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता आयजीएसटी म्हणजे काय, मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगेन. पण सध्या आपण फोकस करणार आहोत ते म्हणजे एसजीएसटी आणि सीजीएसटी वर फोकस करणार आहोत. हा, तर हे झालं बेसिक इंट्रोडक्शन मध्ये. मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की जीएसटी इज अ वन नेशन वन टॅक्स. इट इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह टॅक्स. म्हणजे पूर्ण भारतभर सर्व राज्यांनी तो लागू केलेला टॅक्स आहे. हा, विच लेव्ही ऑन, जर उत्पादन करत असेल तर उत्पादक पे करतो, सेल करत असेल तर सेलर करतो, आणि किंवा एखादी वस्तू कंजम्पशन केली असेल तर त्याच्यावर तो टॅक्स पे केला जातो ऍट द नॅशनल लेवल. आणि याचं इम्प्लिमेंटेशन कधी झालं? 1 जुलै 2017 साली त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं. आणि मग त्याच्यामुळे इम्प्लिमेंटेशन झाल्यामुळे कोणते कोणते टॅक्सेस निघून गेले, तर त्याच्यामुळे जीएसटी आल्यामुळे व्हॅल्यू ऍडेड टॅक्स संपला. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स जो होता, मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली की त्या वाढीवर जो टॅक्स लावला जात होता, तो व्हॅल्यू ऍडेड टॅक्स अबॉलिश झाला. सेंट्रल एक्साइज टॅक्स कमी झाला, म्हणजे राहिलाच नाही. सर्व्हिस टॅक्स गेला, सेंट्रल सेल्स टॅक्स गेला. असे विविध प्रकारचे जे मल्टी टॅक्सेस होते ते कॅन्सल झाले, ते रद्द झाले, आणि एकच टॅक्स आला, तो म्हणजे जीएसटी, दॅट इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. आलं का लक्षात तुमच्या? आता याची हिस्ट्री काय आहे? हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा जर विचार केला तर सर्वात पहिल्यांदा 1954 फ्रान्स गव्हर्नमेंट हॅज इम्प्लिमेंटेड जीएसटी इन द इयर 1954. कुणी? फ्रान्स गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट केला. आणि मग त्यांच्या ते लक्षात आलं, जीएसटी लावल्यामुळे काय झालं, डबल टॅक्सेशन, मल्टी टॅक्सेशन, मालाच्या किमती वाढत नाही, कस्टमरलाही फायदा आणि गव्हर्नमेंटलाही फायदा होतोय, असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा एक लक्षात ठेवा, जीएसटी मुळे काय होतंय, एकदाच टॅक्स भरायचा आहे, तो काय 9% असेल, 18%. पण जीएसटी येण्याच्या अगोदर लोक काय करत होते, एक्साइज टॅक्स भरत होते, लोक काय करत होते, सर्व्हिस टॅक्स भरत होते, लोक काय करत होते, सेल्स टॅक्स भरत होते, लोक काय करत होते, व्हॅट भरत होते. म्हणजे माल एकच, प्रोडक्ट एकच, बट दे वेर पेइंग ऍट डिफरंट लेवल्स, डिफरंट अमाऊंट, डिफरंट टॅक्सेस. आणि म्हणून त्याला मल्टी टॅक्सेशन होत होतं. त्याच्यामुळे मालाच्या किमती वाढत होत्या, त्याच्यामध्ये करप्शन किंवा इव्हॅजन ऑफ टॅक्सेस मोठ्या प्रमाणावर होत होते. परंतु जेव्हा जीएसटी आला, वन नेशन वन टॅक्स आल्यानंतर मालाच्या किमती कमी होण्यासही मदत झाली आणि शासनाला चांगल्या प्रकारचा रेव्हेन्यू मिळण्यासही मदत झाली. आणि म्हणून आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये मी तुम्हाला असं सांगू शकेल की फ्रान्स गव्हर्नमेंट हॅज इम्प्लिमेंटेड जीएसटी इन द इयर 1954. 1954 सालीच फ्रान्सने ते जीएसटी इम्प्लिमेंट केला होता. आणि मग फ्रान्स गव्हर्नमेंटचं पाहून किंवा त्यांच्या अभ्यास केल्यानंतर बाकीच्या युरोपियन कंट्रीज ज्या होत्या, त्यांनी 1970 ते 80च्या दशकामध्ये जीएसटी इम्प्लिमेंट केला. हे जे मल्टी टॅक्सेशन होतं ना, बाकीचे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते ना, ते सगळे काढून टाकले, रद्द केले, आणि एकच प्रकारचा टॅक्सेस युरोपियन कंट्रीज मध्ये. मग हळूहळू 1991 मध्ये कॅनडा गव्हर्नमेंटने जीएसटी लागू केला. नंतर 94 मध्ये सिंगापूरने केला. नंतर ऑस्ट्रेलियन कंट्रीने केला 2000 साली. मलेशियाने 2015 साली केला. इव्हन चायना गव्हर्नमेंट हॅज ऑल्सो इम्प्लिमेंटेड जीएसटी इन द इयर 2016. आणि मग भारताच्या हे लक्षात आलं किंवा इंडियन गव्हर्नमेंटच्या असं लक्षात आलं की जीएसटी मुळे काय होतंय, मल्टी टॅक्सेशन वाचतंय, गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू योग्य प्रकारे वाढतोय, चांगल्या प्रकारे कंट्रोलिंग जे टॅक्स कलेक्शन मध्ये आहे ती करता येते. असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा इंडियन गव्हर्नमेंट हॅज इम्प्लिमेंटेड जीएसटी ऍक्ट on 1st July 2017 by replacing number of other taxes. कोणते अदर टॅक्सेस आहे?
व्हॅट. लक्षात ठेवा बरं का, तुम्हाला प्रॅक्टिकलला प्रश्न विचारला जाईल. विच डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्सेस अबॉलिश्ड किंवा कॅन्सल्ड बाय इम्प्लिमेंटिंग जीएसटी. जीएसटी आल्यानंतर किंवा जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर कोणत्या कोणते महत्वाचे टॅक्सेस अबॉलिश झाले किंवा रद्द झाले, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इथं मी लिहिले बघा, व्हॅट, कोणता, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, सेंट्रल एक्साइज टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, हे महत्वाचे जे टॅक्सेस होते हे रद्द होऊन एकच प्रकारचा टॅक्स आला, तो म्हणजे जीएसटी. ऑल दीज टॅक्सेस रिप्लेस्ड विथ जीएसटी. हे झालं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. म्हणजे बाकीच्या कंट्रीजने इम्प्लिमेंट केला. आता तुम्ही असं म्हणाल, मग भारताने 2017 साली का इम्प्लिमेंट केला? तर याचं कारण असं झालं की Indian government was trying to implement GST from 2000 only, from the year 2000 only. But due to the democracy, याच्यामध्ये डेमोक्रेसीमध्ये काय होते, आंदोलन आली, सगळ्या गोष्टी आल्या, लोकांनाही विश्वास नव्हता, राज्यकर्त्यांनाही विश्वास नव्हता की जीएसटी मुळे खरंच मालाच्या किमती कमी होतील का आणखी वाढतील. या सगळ्या गोष्टींमुळे ते इम्प्लिमेंट व्हायला, पार्लिमेंटला पास करण्यासाठी वेळ लागला गेला. आणि म्हणून 1 जुलै म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट वॉज ट्राईंग टू इम्प्लिमेंट जीएसटी इन द इयर फ्रॉम द इयर 2000 ओनली. 2000 सालापासूनच ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु असं करता करता ऑन 1 जुलै 2017 इंडियन गव्हर्नमेंट हॅज पास्ड दॅट रिझोल्युशन, दॅट ऍक्ट इन द पार्लिमेंट. ओके. आणि म्हणून भारतामध्ये जीएसटी केव्हा इम्प्लिमेंट झाला, तर 1 जुलै 2017 बाय अबॉलिशिंग व्हॅट, सेंट्रल एक्साइज टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स. हे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस अबॉलिश झाले, रद्द झाले, आणि एकच टॅक्स आता सध्या परिस्थिती आहे, तो म्हणजे जीएसटी. आता ही जीएसटी म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय जीएसटी? जीएसटी मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा, मग आता हा जीएसटी कशावर लावला जातो? लेव्ही ऑन. लेव्ही म्हणजे लादला जाणे, लावला जाणे. लेव्ही ऑन म्हणजे काय? लावला जाणे किंवा लादला जाणे. कशावर? मॅन्युफॅक्चरर. आता फॉर एक्झाम्पल एखादं प्रोडक्ट घ्या, कुठलेही प्रोडक्ट घ्या, तर मॅन्युफॅक्चररनी मॅन्युफॅक्चरिंग केलं की नाही, तर त्यांनी ज्या किमतीला, ज्या कॉस्टला तयार करून तो विकण्याचा प्रयत्न केलाय, त्या किमतीला तो पे करणार. बरोबर की नाही? आता याचं मी उदाहरण तुम्हाला देईलच. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? सेलरला सप्लाय केला. बरोबर की नाही? मग सेलरनी काय केलं? ते कंझ्युमरला पाठवला. बरोबर की नाही? अशा मल्टी स्टेजला तो टॅक्स कलेक्ट केला जातो. कसा केला तो मी तुम्हाला उदाहरण घेईल. ओके. तर ते फक्त जीएसटी इज लेविड ऑन मल्टी स्टेजेस. आता तो कसा कलेक्ट केला तो मी तुम्हाला त्याचं उदाहरण सांगेलच. तत्पूर्वी व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ जीएसटी? The main objective of GST is to combine all indirect taxes. कोणते indirect taxes? हे सगळे व्हॅट, सेंट्रल एक्साइज टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून एकच प्रकारचा टॅक्स लावला गेला, दॅट इज कॉल्ड ॲज अ जीएसटी. आणि एकच प्रकारचा टॅक्स असेल तर तुम्हाला माहिती आहे, टॅक्स अवॉइड करता येत नाही, टॅक्स टाळता येत नाही, करप्शन करता येत नाही. या गोष्टींमुळे जीएसटी अंमलात आला किंवा अस्तित्वात आला. आता जीएसटीचे रेट्स कसे कसे आहेत? तर जीएसटीचे रेट्स हे स्टार्टिंग फ्रॉम 0% टू 28% पर्यंत भारतामध्ये सध्या परिस्थितीमध्ये रेट्स आहेत. म्हणजे मालाच्या किमतीवर तुम्हाला काही मालाचे अत्यावश्यक सेवा असतील त्यांना 0% टॅक्स आहे. ओके. पण तो टॅक्स आहे 0% म्हणजे तो टॅक्स आहे बरं का. 0% म्हणजे काय? तो टॅक्स आहे की भविष्यात त्याच्यावर टॅक्स लावला जाऊ शकतो. 0%चा 1% होऊ शकतो, 1%चा 2% होऊ शकतो. म्हणून त्याच्या जीएसटी मध्ये असा उल्लेख केला आहे की देर आर व्हेरियस रेट्स ऑफ टॅक्सेस स्टार्टिंग फ्रॉम 0% टू 28%. मग ते कसे कसे आहेत? तर सध्या परिस्थितीमध्ये पुस्तकामध्ये तुम्ही जर वाचलं तर काही मालांवर, काही प्रकारच्या गुड्सवर किंवा सेवांवर 5% आहे, 12% आहे, 18% आहे, 28% आहे. बरोबर की नाही? आता लक्झरियस प्रॉडक्ट जे असतात किंवा जे चैनीच्या गोष्टी असतात त्यांच्यावर जास्तीत जास्त टॅक्स आकारण्याचा प्रयत्न शासन करत असतं. आणि का केला तो? आता बीडी सिगारेट असेल किंवा हॉटेलिंग असेल किंवा हे जे महत्वाचे ड्रग्ज असतील किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, याच्यावर काय केलं तर जास्त मोठ्या प्रमाणावर जीएसटी लावला जातो. इव्हन 28% किंवा अल्कोहोल असेल, त्याच्यावर काय केलं तर मोठ्या प्रमाणावर टॅक्स लावला जातो. कारण ती अत्यावश्यक गोष्ट नाहीये. सर्वसामान्य माणसाला अत्यावश्यक गोष्ट आहे का वाईन किंवा अल्कोहोल? हे अत्यावश्यक आहे का? नाही. मग ज्याला ते वाटतंय करावं तर तुम्ही जास्त टॅक्स पण पे केला पाहिजे, की जेणेकरून शासनाला रेव्हेन्यू मोठ्या प्रमाणावर पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्यासाठी मदत होईल. आणि म्हणून ह्या ज्या चैनीच्या गोष्टी आहेत यांच्यावर जास्त प्रमाणावर जीएसटी लावला गेलेला आहे. आता आणखी एक जीएसटीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, त्याच्या जीएसटी मध्ये ट्रान्सपरन्सी फार मोठ्या प्रमाणावर आहे.
म्हणजे कुणीही त्याच्यामध्ये लपवू शकत नाही. माल तयार केल्यापासून तो विक्री होईपर्यंत त्या मालाची सिक्वेन्स किंवा लिंक किंवा सायकल किंवा चेन आपण ज्याला म्हणतो, ती चेन प्रॉपर ठरलेली आहे. त्यामुळे देअर इज अ ट्रान्सपरन्सी इन सेटअप. आता सेटअप म्हणजे काय हे मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला सांगणार आहे. सेटअप ऑफ इनपुट टॅक्स आणि सेटअप ऑफ आउटपुट टॅक्स तो कसा घ्यायचा, काय करायचं ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. नंतर याचा महत्वाचा जीएसटी आल्यामुळे काय झालं, इट विल हेल्प टू कर्ब ब्लॅक मनी. म्हणजे जो काळा पैसा आपण ज्याला म्हणतो, की जो व्हाईट नाहीये, म्हणजे इलिगल ट्रान्झॅक्शन करून मिळवलेलं उत्पन्न, हा, हे कमी होण्यामध्ये जीएसटीचा फार मोठा हातभार आहे. जीएसटी मुळे काय झालं, ब्लॅक मनी कमी होण्यास मदत झाली किंवा इनफॅक्ट विक्रेत्यांना किंवा कंपन्यांना ब्लॅक मनी जनरेट करताच येत नाही. 1 रुपयाचा जरी माल तयार केला, प्रोड्यूस केला, तरीही त्याच्यावर त्यांना टॅक्स जीएसटी पे करावाच लागतो. आलं लक्षात? कारण विक्री केलेलं दाखवावं लागेल. कारण खरेदी करणारा काय करणार, तुम्ही जीएसटी लावूनच मला माल द्या, बरोबर की नाही? तर ते मी तुम्हाला ते उदाहरण तुम्हाला सांगेन. आता ते उदाहरण डायरेक्टच येऊया का आपण? चला आपण हे काय करूया, उदाहरण डायरेक्ट त्याची प्रॅक्टिस करूया. थांबा एकच मिनिट बरं का. कशा प्रकारचा जीएसटी लावला जातो एका मिनिटात तुम्हाला मी समजून सांगतो. सपोज कंपनी ए आहे, हा, ए लिमिटेड आहे. ही काय आहे? ही कंपनी आहे. हा, हिने एक सपोज कुठलं तरी एखादं प्रोडक्ट तयार केलं. सपोज एखाद्या प्रकारची पेस्ट तयार केली असेल. हा, ही पेस्ट तयार करताना मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्यांनी केवढ्याला तयार केली, 15 रुपीजला. किती रुपयाला? 15 रुपीजला तयार केली. हा, मग ते कोणाला विकणार? ते कोणाला विकणार? ते सप्लायरला देणार. सप्लायर किंवा त्याला आपण म्हणतो एजंट, त्याला काय म्हणतात, डीलर, बरोबर की नाही? डीलरला देणार. मग डीलर काय करणार, 15 रुपयाला ते खरेदी करणार. परंतु ए लिमिटेड काय करणार तुम्हाला माहितीये का? ए लिमिटेड जेव्हा त्याचा 15 रुपयाचा माल कोणाला देणार, सप्लायर किंवा डीलरला विकणार किंवा देणार, तेव्हा ए लिमिटेड काय करणार, सपोज त्याच्यावर 5% किंवा 10% टॅक्स समजा, तर ए लिमिटेड काय करणार, 10% जीएसटी लावूनच, म्हणजे प्लस, हा, इथं प्लस आपण 10%, 15 रुपयाच्या 10% किती झालं, 1.5 रुपये झाले. अशी ती किंमत किती झाली, 16 रुपये 5 पैसे झाली, बरोबर की नाही? म्हणजे ए लिमिटेडने पेस्ट तयार केली, ती पेस्टची किंमत किती ठेवली होती, म्हणजे कॉस्ट किती झाली होती, 15 रुपये इन्क्लुडिंग प्रॉफिट. आणि मग त्यांनी काय केलं, सप्लायरला माल पाठवला. मग सप्लायरला माल पाठवताना काय केलं, हे जे 1 रुपया 5 पैसे 10% जीएसटी सपोज आपण उदाहरण घेतलं, तर असा त्या मालाची किंमत किती झाली, 16 रुपये 50 पैसे. म्हणजे सप्लायरकडे त्या मालाची किंमत किती झाली, 16 रुपये 50 पैसे झाली. सप्लायरनी सपोज त्याच्यावर काही प्रक्रिया किंवा काही ऍडिशन केली, हा, म्हणजे 16 रुपये 5 पैशाचा माल जो आहे त्याच्यामध्ये काही 3 रुपये 50 पैशाचे ऍडिशन केलं सप्लायरनी. किती केलं, 3 रुपये 50 पैशाचं ऍडिशन केलं. तर म्हणजे सप्लायरची किंमत किती झाली, ही अगोदरची 16 रुपये 50 पैसे प्लस 3 रुपये 50 पैसे, अशी सप्लायरकडे किंमत किती झाली, ती किती झाली, 20 रुपये झाली, बरोबर की नाही? मग सप्लायर काय करणार, कोणाला विकणार, रिटेलरला विकणार. पण रिटेलरला विकण्यापूर्वी तो काय करेल, त्याच्यावर पुन्हा जीएसटी लावेल. सपोज जीएसटी 10% आहे असं समजा, 2 रुपये टॅक्स लावला त्यांनी. मग त्याची किंमत किती झाली, विक्रीची किंमत किती झाली, 22 रुपये झाली, बरोबर की नाही? आता सप्लायरने ते कोणाला विकला, रिटेलरला विकला. कोणाला विकला, रिटेलरला विकला. रिटेलरला केवढ्याला विकला, 22 रुपयाला. म्हणजे रिटेलरनी ते 22 रुपयाला खरेदी केलाय, परंतु 2 रुपये जीएसटी कुणी कलेक्ट केलाय, सप्लायरनी कलेक्ट केला. लक्षात ठेवा. आलं लक्षात? आता मग रिटेलरनी काय केलं, त्याचा प्रॉफिट ऍड करून ती वस्तू त्याच्यावर जीएसटी सपोज 10% जीएसटी लावून, हा, त्यांनी काय केलं, सपोज 10% जीएसटी किती आला त्याचा, रुपीज किती आले ते रुपीज आले त्याचे 2 रुपये 20 पैसे आले. हा, ते विकून त्याची किंमत किती झाली मालाची, 24 रुपये 20 पैसे किंमत झाली, बरोबर की नाही? 24 रुपये 20 पैसे किंमत झाली. आता हा रिटेलर काय करणार, 24 रुपये 20 पैशाला विकणार. काय करणार, म्हणजे आता बघा या केसमध्ये मॅन्युफॅक्चररने किती जीएसटी पे केलाय, किती पे केलाय, 1.5 रुपया पे केला. सप्लायरने किती जीएसटी पे केला, किती पे केला, सपोज 3.5 रुपये केला, बरोबर की नाही? नंतर रिटेलरने किती केला, 2 रुपये 20 पैसे सॉरी सप्लायरने हे ऍडिशन केले त्याच्या मालाच्या किमतीमध्ये, हे नाही, टॅक्सचा फक्त विचार करा. एकच मिनिट बरं का. ओके, म्हणजे सप्लायरनी जो जीएसटी लावला तो 2 रुपये जीएसटी लावलेला आहे आणि रिटेलरनी पुन्हा जीएसटी लावलाय 2 रुपये 20 पैसे.
असा टोटल जीएसटी किती झाला? असा टोटल जीएसटी झाला 1.50 पैसे प्लस 2 रुपये प्लस 2 रुपये 20 पैसे. असा टोटल जीएसटी झाला. हा टोटल जीएसटी किती झाला? 2 आणि 2 4, 4 रुपये 20 पैसे, 5 रुपये 20 पैसे, 4 रुपये 5 रुपये 70 पैसे झाले का बघा. 2 आणि 2 4 5, 5 रुपये 70 पैसे जीएसटी पेड केला एका 15 रुपयाच्या ट्यूबवर. किती? हा आता तुम्ही म्हणाल मग सर इथं मल्टी टॅक्सेशन नाही का? इथं मल्टी टॅक्सेशन नाही का? तर आहे ना, 1.5 रुपया 2 रुपया 2 रुपये 20 पैसे. परंतु जेव्हा शासनाला पे करण्याची वेळ येते, आता हे बघा, ए लिमिटेडने काय केलं? माल तयार केलाय, बरोबर की नाही? पण माल तयार करताना जो रॉ मटेरियल कच्चा माल खरेदी केला असेल की नाही, हा जो 15 रुपयाची पेस्ट बनवलेली आहे ही तयार करताना ए लिमिटेडने काय केलं असेल? कच्चा माल म्हणजे त्याला रॉ मटेरियल आपण म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? रॉ मटेरियल खरेदी केलं असेल की नाही? 10 रुपयाचं किंवा 10 रुपयाचं सपोज रॉ मटेरियल खरेदी केलं असेल माल तयार करण्यासाठी. त्या रॉ मटेरियल खरेदी करताना सुद्धा ए लिमिटेडने सपोज 1 रुपया टॅक्स पे केला असेल माल खरेदी, रॉ मटेरियल कच्चा माल खरेदी करताना. किती जीएसटी किती पेड केला असेल? 1 रुपया. तर मग तो ए लिमिटेड काय करणार तुम्हाला माहितीये का? ए लिमिटेड काय करणार? मी खरेदी करताना 1 रुपया टॅक्स भरला आहे आणि त्यांनी ए लिमिटेडनी सप्लायरला विकताना किती टॅक्स केलाय? 1 रुपया 50 पैसे. म्हणजे इथं ए लिमिटेड किती जीएसटी पे करणार? किती किती पे करणार? किती म्हणजे नेट पेमेंट किती करणार? तिने काय केलं अगोदर म्हणजे वसूल किती केला? म्हणजे सप्लायरला पाठवताना तिने किती रुपये वसूल केले? 1.5 रुपया वसूल केला. आणि रॉ मटेरियल खरेदी करताना तिने किती पेड केले? 1 रुपया पेड केला. याचा अर्थ असा की ए लिमिटेड किती जीएसटी भरणार? ए लिमिटेड फक्त 50 पैसे, 50 पैसे फक्त पे करणार. कारण याच्यामध्ये त्याला सेट ऑफ म्हणतात. त्याला काय म्हणतात? सेट ऑफ म्हणतात. आपण खरेदी केलेल्यावर म्हणजे ए लिमिटेडनी माल खरेदी केला तेव्हा 1 रुपया जीएसटी पे केला होता आणि त्याच मालावर प्रक्रिया करून ए लिमिटेडनी जेव्हा माल सप्लायरला विकला तेव्हा किती वसूल केला? 1.5 रुपया. अगोदर 1 रुपया पे केला होता आणि आपण किती? 1.5 रुपया कलेक्ट केला. म्हणजे ते काय करणार? सेट ऑफ करणार. सेट ऑफ करून ए लिमिटेड विल पे ओनली 50 पैसे जीएसटी टू द गव्हर्नमेंट. लक्षात आलं का? तसंच आता इथं या. आता डीलरचा विचार करा. डीलर किती किती जीएसटी पे करेल डीलर गव्हर्नमेंटला? तर डीलरनी बघा खरेदी करताना डीलरनी खरेदी कोणाकडनं खरेदी केली आहे? ए लिमिटेड कडनं खरेदी केली आहे. तेव्हा डीलरनी किती रुपये पेड केला? 1.5 रुपया पेड केला होता बघा. डीलरने किती रुपये पेड केला होता? 1.5 रुपया पेड केला होता. आणि डीलरनी माल जेव्हा रिटेलरला विकला तेव्हा किती रुपये त्याने घेतले त्याच्याकडनं? रिटेलरकडनं 2 रुपये जीएसटी घेतलाय. म्हणजे गोळा केला 2 रुपये आणि ए लिमिटेड कडनं खरेदी करताना त्यांनी किती? 1 रुपया 50 पैसे हा ऑलरेडी पे केले होते ए लिमिटेडला. म्हणजे या ठिकाणी डीलर किती रुपये जीएसटी पे करेल? किती रुपये करेल? 50 पैसे डीलर पे करेल. तसंच रिटेलर काय करेल आता मला सांगा? रिटेलरनी वसूल किती केले कंझ्युमर कडनं? 2 रुपये 20 पैसे जीएसटी वसूल केला. बरोबर की नाही? आणि रिटेलरनी डीलरला किती जीएसटी पे केला? किती पे केला? 2 रुपये केला बघा इथं. रेड मध्ये लिहिलंय बघा ते मी. म्हणजे या ठिकाणी रिटेलर किती रुपये जीएसटी भरणार आहे शासनाला किंवा सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटला किती रुपये भरणार आहे? तर केवळ 20 पैसे भरणार आहे. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे या ठिकाणी शासनाला किती टॅक्स मिळाला? आता इथं आपण याच्या अगोदर इथं रॉ मटेरियल पण घ्यायला पाहिजे. म्हणजे रॉ मटेरियल खरेदी केलं ना, रॉ मटेरियल खरेदी करताना 1 रुपया जो टॅक्स पे केला होता ए लिमिटेडनी 1 रुपया दिला होता ना रॉ मटेरियल खरेदी करताना जीएसटी. म्हणजे अशा केसमध्ये टोटल जीएसटी किती पेड झाला शासनाला? बघा, रॉ मटेरियलचा 1 रुपया प्लस ए लिमिटेडने किती टॅक्स पे केलाय मला सांगा? ए लिमिटेडने किती टॅक्स पे केलाय? ए लिमिटेडने 50 पैसे टॅक्स पे केलाय. बरोबर की नाही? प्लस ए लिमिटेड नंतर कोण आहे? डीलरने किती पैसे टॅक्स पे केलाय? 50 पैसे. ओके. प्लस रिटेलरने किती टॅक्स पे केलाय? किती केला? 20 पैसे. असा टोटल टॅक्स शासनाला किती मिळाला? फक्त 1 रुपया 2 रुपये 20 पैसे टॅक्स मिळाला. किती मिळाला शासनाला? 2 रुपये 20 पैसे. म्हणजे मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की यामुळं काय झालं. आणि आता दुसरी गोष्ट, रॉ मटेरियल टू ए लिमिटेड टू डीलर, डीलर टू रिटेलर, रिटेलर टू कंझ्युमर. बघा ही जी चेन आहे ना, ही चेन ऑथॉरिटीजला परफेक्ट माहिती असते. ही चेन काय आहे? ऑथॉरिटीजला परफेक्ट माहिती असते. आता तुम्ही असं म्हणाल मग सर डीलरनी सपोज एखादं बिल नाही दाखवलं तर काय होईल? तर ए लिमिटेडनं जो माल विकला तो डीलरकडे गेला कसा?
त्याचे डिटेल्स त्याला द्यावेच लागतील डीलरला. प्रत्येक ठिकाणी तिथं काय म्हणतो आपण त्याला अडचण आहे. म्हणजे डीलरने जर विदाऊट जीएसटीचा माल जर खरेदी केला ना, तर डीलर कुठं अडकेल? विक्री करताना त्याला जेव्हा बिल तयार करेल तेव्हा जीएसटी डिपार्टमेंट काय म्हणेल, अरे माल हा विक्री केलेला माल तुम्ही खरेदी कुठून केलाय, त्याचं बिल कुठं आहे? लक्षात आलं का तुमच्या? किंवा रिटेलरकडे जीएसटी अधिकारी काय म्हणेल, तुम्ही कोणत्या डीलरकडनं हा विक्री केलेला माल कोणत्या डीलरकडनं खरेदी केलाय, त्याचं पेमेंट केल्याचं आम्हाला दाखवा म्हणणार. आणि म्हणून देर इज अ लिंकेज, देर इज अ चेन फ्रॉम रॉ मटेरियल टू द कंझ्युमर. रॉ मटेरियल टू द ए लिमिटेड कडनं तो मॅन्युफॅक्चर होणार, तो डीलरकडे जाणार, डीलरकडनं रिटेलरकडे जाणार, रिटेलरकडनं तो कंझ्युमरकडे जाणार. अल्टिमेटली कंझ्युमर विल पे ₹2.20 टॅक्स फक्त कंझ्युमर पे करतो. या केसमध्ये किती? ₹2.20 टॅक्स पे करतो. आता याच केसमध्ये सपोज उलटी गंमत असते, म्हणजे जीएसटी नसता तर कंझ्युमरला किती टॅक्स पे करावा लागला असतं माहितीये का? हा ₹1.5 ₹1 पहिला, हा ₹1 रॉ मटेरियलचा किती? ₹1 एक्साईज भरावं लागलं असतं. नंतर ए लिमिटेडचे पुन्हा किती भरावं लागले? ₹1.5 भरावा लागला असता. पुन्हा सप्लायर कडनं किती रुपये भरावे लागले असते? ₹2 भरावे लागले असते. आणि पुन्हा रिटेलरचे ₹2.20 असे टोटल ₹5.70 भरावे लागले असते कंझ्युमरला. पण या केसमध्ये कंझ्युमरला फक्त ₹2 6.70. काय? 6.70. हा काय असेल ते 2 2 6.70 आहे का ती बेरीज? काय असेल ते? म्हणजे अगोदर इथे ₹1 ऍड करावा लागेल ना, अजून इथं 1 प्लस करावं लागेल तिथं, बरोबर? असे ते ₹6.70 भरावे लागेल. आणि तसं जीएसटी आल्यामुळे फक्त ₹2.20 आपल्याला तो भरावा लागणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे पहिलं प्रॅक्टिकलच्या संदर्भातलं मी तुम्हाला ही चर्चा केलेली आहे. पहिल्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? तर जीएसटीचं इंट्रोडक्शन लिहायचं आहे, जे पुस्तकात आहे. जीएसटीचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड थोडक्यात लिहायचा आहे, तो पुस्तकांमध्ये अवेलेबल आहे. जीएसटीची संकल्पना तुम्हाला लिहायची आहे, कन्सेप्ट ऑफ जीएसटी लिहायची आहे. आणि हे उदाहरण तुम्हाला जमलं तर लिहा, नाही जमलं तर हरकत नाही. बरं, आता प्रॅक्टिकल लिहिताना कसं लिहायचं? प्रॅक्टिकल लिहिताना कसं लिहिलं जातं? आता तुम्ही एफ वाय बीकॉम ला आहात, तुम्हाला प्रॅक्टिकलची सध्या आयडिया नाही. तर प्रत्येक प्रॅक्टिकल हे या मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे, या पॉइंट्स खालीच लिहायचं आहे. जर तुम्हाला प्रॅक्टिकलची बुक जर कोणाकडे असेल तर तुम्हाला माहिती असेल तर टायटल ऑफ द प्रॅक्टिकल घ्या लिहून. चला, हाऊ टू राईट अ प्रॅक्टिकल इन द जर्नल. तर कसं लिहायचं? पहिलं टायटल ऑफ द प्रॅक्टिकल. आता पहिल्या प्रॅक्टिकलचं टायटल तुम्हाला माहिती आहे का? पहिल्या प्रॅक्टिकलचं टायटल तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला सांगितलंय का सुरम सरांनी किंवा कोणी दिलंय का तुम्हाला टायटल ऑफ द प्रॅक्टिकल दिलेत का तुम्हाला? नाही सर. नाही दिलं. घ्या नाही सर. टायटल ऑफ द प्रॅक्टिकल लिहून घ्या. म्हणजे मला एवढंच सांगायचं, प्रत्येक प्रॅक्टिकल या गोष्टी तिथे असल्याच पाहिजे. टायटल ऑफ द प्रॅक्टिकल असं लिहायचं आणि मग तो टायटल लिहायचा. घ्या आता पहिलं प्रॅक्टिकलचं घ्या, आपल्याकडे वेळ कमी आहे, पटक्यात लिहा. काय टायटल ऑफ द प्रॅक्टिकल? घ्या, टू स्टडी. मी डायरेक्टलीच लिहून देतो टायटल काय लिहायचं तो. ओके, टू स्टडी लिहून घ्या बरं का. टू स्टडी हिस्ट्री ऑफ जीएसटी अँड conceptual करा, conceptual framework of GST. ओके, हे झालं टायटल. हे काय झालं? टायटल झालं. नंतर पुढे डेट ऑफ द प्रॅक्टिकल. डेट ऑफ द प्रॅक्टिकल टाका तुम्ही 5/11/2020. ओके, डेट ऑफ द प्रॅक्टिकल टाकून घ्या 5/11/2020. ओके, त्याच्यानंतर नेम ऑफ द टीचर, नेम ऑफ द गाईड. नेम ऑफ द गाईड कोण आहे? जे तुम्हाला जे विषय शिक्षक शिकवतात त्यांचं नाव लिहायचं. म्हणजे ए, डी आणि ई डिव्हिजनच्या मुलांनी माझं नाव टाका. कोणत्या? आणि सी डिव्हिजनच्या मुलांनी सुरम सरांचं नाव टाका. सी डिव्हिजनच्या मुलांनी सुरम सरांचं नाव टाका. आता माझं नाव काय आहे? डॉक्टर किशोर जी नवले. माझं नाव टाका. कोणत्या मुलांनी टाकायचं? ए डिव्हिजन, मी ज्या विषयाला शिकवतो ज्या डिव्हिजनला, ए डिव्हिजन, डी डिव्हिजन आणि ई डिव्हिजनच्या मुलांनी माझं नाव टाका. सी डिव्हिजनच्या मुलांनी सुरम सरांचं नाव टाका. आलं लक्षात तुमच्या? त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी. आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी लिहून घ्या. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी असं हेडिंग द्या. त्याच्यामध्ये घ्या पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे टू स्टडी हिस्ट्री ऑफ जीएसटी. ओके,
दुसरा ऑब्जेक्टिव्ह घ्या, टू स्टडी. असं लिहायचंय तुम्ही, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी बोल्ड करायचं आणि हे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. टू स्टडी meaning and concept of GST. आणि तिसरा ऑब्जेक्टिव्ह जे आहे, टू स्टडी the difference between direct tax and indirect tax. त्याला ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रॅक्टिकल असं म्हणतात. काय म्हणतात? ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रॅक्टिकल. ओके. त्याच्यानंतर मेथड ऑफ डेटा कलेक्शन. मेथड ऑफ डेटा कलेक्शन काय आहे? म्हणजे कोणत्या मार्गाने तुम्ही याच्यातला डेटा गोळा केला, प्रॅक्टिकल साठीचा डेटा गोळा केला. तर मेथड ऑफ डेटा कलेक्शन घ्या, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम बुक्स. कलेक्शन ऑफ, जर आउट झाले तर पुन्हा जॉईन व्हा बरं का. जर तुम्ही आउट झालात तर पुन्हा जॉईन व्हा. मी आउटच करतो आणि मग आपण पुन्हा जॉईन होऊ सगळेजण.